लागू नाही। त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। 30/1/2026 रोजी कुमार राजवीर हनुमंत पाटील हा मुलगा अंगणात खेळत असताना बिबट्याने त्याला तिथून उचलून गेलं आणि त्याचा मृत्यू झाला। त्याबाबत माननीय सदस्यांनी ज्या अधिकाऱ्याचा नावाचा उल्लेख केलेला आहे की त्यांनी दिरंगाई केली म्हणून त्या ठिकाणी हा बळी गेला, तर ते वनक्षेत्रपाल पारधी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। दुसरी बाब अशी की त्यांनी सांगितलं की बिबट्यांची संख्या रोखण्याच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या वन विभागानं प्रयत्न चालू केलेले आहेत का? केंद्रीय वन विभागाच्या वन्यजीव मंत्रालयाकडून काही प्रमाणामध्ये संख्या देऊन त्याच्यावर तशा प्रकारचे नियमन करण्याची परवानगी दिली आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि शिरूर या परिसरातल्या असलेल्या बिबट्यांच्या माध्यमातून तो प्रयोग सुरू झालेला आहे। एक 2-4 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट्स आपल्याला लक्षात येतील। त्यांनी सांगितले की बिबट्या हा शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये आणण्याकरता प्रयत्न शासनाचे चालू आहेत का? तर ही गोष्ट खरी आहे। केंद्रीय वन्यजीव विभागामार्फत सुद्धा मान्यता मागण्याचे सुरू झालेले आहे आणि राज्य स्तरावर सुद्धा शेड्यूल 2 मध्ये आणण्याच्या करता भूमिका मांडण्यात आली आणि कालच कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली। एकूणच बिबट्यांचा वावर हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा। 2-4 दिवसापूर्वीच वनतारा या ठिकाणी 25 बिबट्यांची रवानगी केली। अधिक आणखी 25 बिबटे तिथे रवानगी करण्यात येतील। अन्य राज्याच्या वन विभागाने सुद्धा बिबट्यांची मागणी केलेली आहे, त्याकरता केंद्रीय वन विभागाची परवानगी घेऊन तसे बिबटे त्यांना देण्यात येतील। एकूणच बिबट्यांचा वावर, त्याच्यामुळे मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष याच्याकरता सॅटेलाइटच्या माध्यमातून सुद्धा यंत्रणा राबवणं सुरू केलेलं आहे। जागोजागी स्टँड अलोन कॅमेरे लावून त्यांच्या मार्फत त्या बिबटे आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या कर्कश आवाजामध्ये 1 किलोमीटरपर्यंत लोकांना जागृत करण्याची भूमिका घेतलेली आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नुसतं वन खातं नाही, महसूल खातं, पोलीस खातं, लोकप्रतिनिधी, NGOज यांच्या मार्फत लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। माननीय सत्यजित देशमुख यांनी जी भूमिका मांडली ही जनहिताच्या करताच मांडलेली आहे आणि त्यांच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं वन खातं निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यक्षमतेनं काम करत आहे। गोपीचंद पडळकर धन्यवाद। माननीय सत्यजित देशमुख साहेबांनी अत्यंत महत्त्वाचे लक्षवेधी सभागृहामध्ये मांडलेले आहे।